नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आहे, यंदा राज्यात 92 ते 95% पाऊस, गतवर्षीपेक्षा सरासरी कमी. एकीकडे कडक उन्हाच्या झळा सोसत असतानाच हवामान विभागाने राज्यासाठी चिंतेची बातमी दिली आहे. यावर्षी मान्सूनवर एल निनो या बाधक स्थितीचा प्रभाव राहणार असून राज्यात सरासरीच्या केवळ 92 ते 95%च पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पॅसिफिक महासागरात एल निनो स्थिती विकसित होत आहे. ही स्थिती भारतीय मान्सूनला कमकुवत करण्यासाठी कारणीभूत ठरते. याचा प्रभाव राज्यावरही पडणार आहे. पावसाच्या चिंतेसोबतच कोल्हापुरातील पारा 39 अंशाच्या पार गेला असून पुढील 10 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. यंदा राज्यात 92 ते 95% पाऊस म्हणजे गतवर्षीपेक्षा सरासरी कमी पाऊस पडणार आहे. याचा थेट परिणाम खरीप हंगामावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. एल निनोचा प्रभाव जून जुलैमध्ये जास्त राहिल्यास पेरण्या लांबणीवर पडण्याची भीती आहे. आता मे अखेरीस येणाऱ्या दुसऱ्या अंदाजाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. पुढील बातमी आहे, कोल्हापुरी गुळाला भेसळीचा फटका, व्यापाऱ्यांची पाठ आणि सौदे बंद, नैसर्गिक गुळ उत्पादक शेतकरी संकटात. कोल्हापूरची शान असलेल्या कोल्हापुरी गुळाला गुजरातमध्ये सापडलेल्या भेसळीमुळे मोठा फटका बसला आहे. गुजरातच्या अन्न व औषध विभागाच्या कारवाई दरम्यान कोल्हापुरी गुळात भेसळ सापडली. या पार्श्वभूमीवर सोमवारी बाजार समितीतील गुळाचे सौदे बंद राहिल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. धक्कादायक म्हणजे भेसळमुक्त नैसर्गिक गुळ घेण्यास व्यापारी नकार देत असून केमिकल युक्त गुळासच पसंती दिली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. नैसर्गिक गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी नैसर्गिक केमिकल विरहित गुळ न घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर कोल्हापूर बाजार समितीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. नैसर्गिक गुळाला 41 रुपये दर मिळत असताना केमिकल युक्त गुळाला 47 रुपये भाव दिला जात आहे. यामुळे नैसर्गिक गुळ बनवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति किलो 6 रुपयांचा तोटा सोसावा लागत आहे. कर्नाटकातील रायबाग आणि दौंड येथून भेसळयुक्त गुळ कोल्हापुरी नावाने विकला जात असल्याने मूळ ब्रँडची प्रतिमा मलिन होत आहे. गुजरात मर्चंट असोसिएशनने कोल्हापूरचा गुळ खरेदीने करण्याचा पवित्रा घेतला आहे. बाजार समितीने व्यापाऱ्यांकडे खुलासा मागितला असून बुधवारपासून सौदे पूर्ववत होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरी गुळाचा जीआय टॅग धोक्यात आला आहे. परराज्यातून येणाऱ्या भेसळयुक्त गुळाची लॅब तपासणी करणे आता अनिवार्य झाले आहे. प्रशासनाने भेसळ करणाऱ्या गुराळघरांवर आणि व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे. पुढील बातमी, ज्योतिबा मंदिराच्या विकास कामांना गती मिळणार, 252 कोटींच्या सुधारित आराखड्याला प्रशासकीय मान्यता. दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिर परिसराचा कायापालट आता अधिक वेगाने होणार आहे. राज्य शासनाने सोमवारी ज्योतिबा डोंगर विकास आराखड्याच्या 252 कोटी रुपयांच्या सुधारित प्रस्तावाला अंतिम प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे आता सर्व कामांसाठीच निधी थेट नियोजन विभागाकडून मिळणार असल्याने तांत्रिक अडथळे दूर झाले आहेत. यापूर्वी 81.60 कोटींच्या पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात झाली होती. आता उर्वरित 16 कामांसाठी लागणारा 170.49 कोटींचा निधी नियोजन विभागामार्फतच दिला जाईल. सर्व निधी एकाच विभागाकडून मिळणार असल्याने कामात सुसूत्रता येईल. यामध्ये दर्शन रांगा, परिसर सुशोभीकरण आणि भाविकांच्या सोयी सुविधांचा समावेश आहे. 5 मार्च रोजी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते, ज्याचा अधिकृत आदेश आता जारी झाला आहे. पुढील बातमी आहे, 5 अरब राष्ट्रांकडून इराणची नुकसान भरपाईची मागणी, अमेरिकेकडून इराणची सागरी नाकेबंदी सुरूच. अमेरिका इस्रायलने इराणवर हल्ला करण्यासाठी बहरीन, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि जॉर्डन या 5 अरब देशांनी त्यांचा भूभाग वापरण्यास परवानगी दिली, त्यांचा हवाई क्षेत्राचा वापर करून दिला आणि या संघर्षात अमेरिका इस्रायलची साथ देण्याची चूक केली आहे, असं बोलत इराणने संयुक्त राष्ट्रांमध्ये तीव्र निषेध नोंदवला. यामुळे आज 5 राष्ट्रांनी इराणला नुकसान भरपाई द्यावी आणि इराण विरोधातील कारवाई लगेच बंद करावी अशी मागणी देखील इराणने केली. अमेरिकेने इराण विरुद्ध अत्यंत कठोर पावलं उचलत सोमवारी इराणच्या सर्व सागरी बंदरांची पूर्णतः नाकेबंदी सुरू केली आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांनी इराणला थेट इशारा देताना म्हटले की 2 खेळाडू हा खेळ खेळू शकतात. जे इराण आर्थिक दहशतवाद करणार असेल तर आता एकही इराणी जहाज बंदराबाहेर पडणार नाही. दरम्यान ट्रम्प आणि पोप यांच्यातील वादावर व्हान्स यांनी स्पष्ट केले की व्हॅटिकनने अमेरिकेच्या राजकारणापासून दूर राहावे आणि केवळ नैतिकतेच्या विषयांवर लक्ष द्यावे. इराणने यापूर्वी हर्मुजची सामुद्रधुनी रोखल्याचा आरोप करत अमेरिकेने ही कारवाई केली आहे. मात्र बिगर इराणी बंदराकडे जाणाऱ्या जहाजांना अमेरिका अडवणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. इराणने या नाकेबंदीला आपल्या सार्वभौमत्वाचे गंभीर उल्लंघन म्हटले आहे. चीनने याला बेजबाबदार पाऊल ठरवले असून संयुक्त राष्ट्राने
हर्मुजची नाकेबंदी करण्यास कोणताही कायदेशीर आधार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एकीकडे तणाव वाढत असतानाच दशकानंतर प्रथमच लेबनॉन आणि इस्रायलचे अधिकारी आज अमेरिकेत थेट चर्चेसाठी समोरासमोर येणार आहेत. आज तेलाचे दर $100च्या खाली उतरले, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात उसळी पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने मात्र परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली आहे. इस्लामाबादमधील पहिल्या फेरी तणावात संपल्यानंतरही पाकिस्तानने अमेरिका आणि इराणमध्ये दुसऱ्या फेरीच्या चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. जेडी वान्स यांनीही मागील चर्चेत काही प्रमाणात प्रगती झाल्याचे मान्य करत संवादाची दारे उघडी ठेवली आहेत. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.